स्मार्ट मीटरच्या बाबतीत मुख्यमंत्री पहिल्यापासून सांगतात की आम्ही सक्ती करणार नाही. मग सक्ती नाही करत असताना पहिलं मीटर चांगलं असताना तुम्ही घरी कोण नसताना, पुरुष मंडळी नसताना, कोण घरातली शेतात कामाला गेली असताना हे परस्पर का मीटर बदलता? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मीटर का परस्पर बदलता तुम्ही? आणि तुम्ही म्हणता वीज बिल त्यात फरक पडत नाही. मग ज्या सर्वसामान्य कुटुंबातलं वीज बिल 500 रुपये येत होतं तर 1,500-2,000 बिल काय यायलंय ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. बिलात वाढ का झाली? तुमची सुद्धा डिमांड वाढली असेल, तुम्हाला लक्षात येईल. आपल्याकडे मागणी तेवढीच आहे. एका ग्राहकाला जर 500 रुपये महिन्याला बिल येत असेल तर 1,500-2,000 पण बिल का चाललंय? मग स्मार्ट मीटर तुम्ही सक्ती नाही म्हणता, प्रीपेड नाही म्हणता. मग तुम्ही ज्यांचं परस्पर तुम्ही मीटर बदललंय तर त्या ग्राहकांनी जर मागणी केली तुम्हाला की आम्हाला आमचं मीटर बदलायचं नाही, आम्हाला मूळ आहे तेच मीटर बसवून द्या, देणार का बसवून तुम्ही? मग स्मार्ट मीटरमध्ये बिल वाढतंय आणि जुन्या मीटरमध्ये कुठला तर मीटरमध्ये घोळ आहे ना. मग जुन्या तर मीटर घोळ असेल किंवा नवीन मीटरमध्ये घोळ असेल. त्यामुळं ह्याबाबत सरकारनं गांभीर्याने घ्यावं आणि हा विजेचा जो पुरवठा आहे तो घरगुती ग्राहक असतील, शेतीचे ग्राहक असतील, यांना व्यवस्थित करावा.